30 एप्रिलला म्हणजे पश्चिम बंगालची मतमोजणी होण्याच्या 3 दिवस आधी ममता बॅनर्जी त्यांच्या भवानीपूर मतदारसंघातल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर गेल्या होत्या। तेव्हा त्यांना आपली ही ताकद दाखवण्यासाठी भाजपकडून चंद्रनाथ रथ नावाचा एक तरुण आला। त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनाही जमवलं। हा तरुण ममतांच्या विरोधातले भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारींचा विश्वासू सहकारी होता आणि आपला नेता नसताना ममता बॅनर्जी काय करतात त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती। ममता बॅनर्जी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लावलेल्या एका गाडीत बसल्या होत्या। चंद्रनाथने त्यावर आक्षेप घेतला। पोलिसांना आणि सीआरपीएफला सांगितलं की ही गाडी इथून हटवा। पोलीस ऐकेना तेव्हा त्याने आंदोलन केलं आणि ममता बॅनर्जींनी तिथून निघून जावं लागलं। याच तरुण सहकार्याने पूर्ण भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारींसाठी फीडिंग लावली होती आणि त्याचा परिणाम म्हणून खुद्द ममता बॅनर्जींचा पराभव झाला। पण हा तरुण टीएमसी कार्यकर्त्यांच्या डोळ्यावर आला होता। हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून सुवेंदू अधिकारी यांचा स्वीय सहाय्यक होता आणि निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जींच्या पराभवाचा बदला म्हणून पहिला बळी याच तरुणांचा घेण्यात आला। ज्या चंद्रनाथ रथने भाजप सत्तेत येण्यासाठी आणि सुवेंदू अधिकारींना म्हणजे आपल्या नेत्याला राज्यात फिरता यावं यासाठी भवानीपूरची जबाबदारी घेतली होती, त्याच्यासोबत टीएमसीने नेमकं काय केलंय आणि या एका घटनेने मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या सुवेंदू अधिकारींनी आता काय शपथ घेतली आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। 41 वर्षीय चंद्रनाथ रथ यांनी 20 वर्ष भारतीय वायुदलात सेवा केली आणि त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली। त्यांचं शिक्षण रामकृष्ण मिशनमध्ये झालेलं असल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व प्रचंड धार्मिक होतं। पूर्व मेदिनीपूर जो सुवेंदू अधिकारी यांचा जिल्हा आहे, तिथून चंद्रनाथ यांच्या आई टीएमसीच्या तिकिटावर 2018ला पंचायत समितीत निवडूनही आल्या होत्या। पण नंतर सुवेंदू अधिकारी हे भाजपात गेल्यानंतर रथ कुटुंबही भाजपात गेलं, कारण अधिकारी कुटुंबाचे ते निष्ठावंत मानले जातात। चंद्रनाथ रथ यांनी स्वच्छानिवृत्तीनंतर काही वर्ष कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली, पण राज्यात येऊन काहीतरी काम करायची इच्छा असल्यामुळे सुवेंदू अधिकारींसाठी काम करायला सुरुवात केली। 2019 पासूनच सुवेंदू अधिकारींसाठी मोर्चाबांधणी करणाऱ्या कोर टीममधलं एक विश्वासू नावाशी चंद्रनाथ यांची ओळख बनली। सुवेंदू अधिकारी भाजपात गेल्यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले वाढले होते। जिथून हल्ल्यांच्या तक्रारी यायच्या तिथली पूर्ण व्यवस्था चंद्रनाथ यांच्याकडूनच पाहिली जायची। सुवेंदू अधिकारी तिथे जायचे आणि पोलिसांना हल्लेखोरांवर कारवाई करावी लागायची। पक्षातल्या नियोजनाचाही ते एक मोठा भाग बनले होते आणि अशीच एक मोठी जबाबदारी सुवेंदू अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर भवानीपूरची दिली होती। ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी लागणारं नियोजन, ते मतांची जुळवाजुळव, कार्यकर्त्यांना द्यावी लागणारी ताकद, या सगळ्यांची काळजी चंद्रनाथ यांच्याकडे होती। ममता बॅनर्जींना शेवटच्या 4 दिवसात भवानीपूरमध्ये अडकून पडावं लागलं। ज्या भागात ममता बॅनर्जींची सभा असेल तिथेच सुवेंदू अधिकाऱ्यांची सभा लावली जायची आणि परिणामी आपल्या सभेला गर्दी कमी आहे हे पाहून ममता बॅनर्जी कित्येक सभातून संतापून निघून गेल्या। ममता बॅनर्जींना या परिस्थितीत अडकवणाऱ्या रणनीतिकाराचं नावही चंद्रनाथ रंग हेच होतं। चंद्रनाथ हे फक्त एक पीए नव्हते, तर सुवेंदू अधिकारींची ते एक सिस्टम होते, सर्वात विश्वासू सहकारी होते आणि ममता बॅनर्जींचं ते एक काळं स्वप्न होते। कारण ममता बॅनर्जींच्या पराभवात जेवढा वाटा सुवेंदू अधिकारींचा मानला जातो, तेवढाच ग्राउंड लेवलचं नियोजन लावणाऱ्या चंद्रनाथ रथ यांचाही मानला जातो। या सगळ्या गोष्टींमुळेच टीएमसी कार्यकर्त्यांच्या ते रडारवर आले आणि बुधवारी मध्यमग्राम भागात अज्ञाताने त्यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून अंधाधुंद गोळीबार केला, ज्यात चंद्रनाथ यांचा मृत्यू झाला। जो पीए थेट ममता बॅनर्जी यांना नडला होता, त्याचा निकालानंतर 2च दिवसात काटा काढला गेला। खरं तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीची सत्ता आली तरीही असाच हिंसाचार व्हायचा हे 2021च्या निवडणुकीनंतरही पाहायला मिळालं होतं। या निवडणुकीनंतरही तेच सुरू झालं। पण आता सरकार बदललंय आणि आपला विश्वासू सहकारी गमावलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी एक शपथही घेतली आहे। सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात आणि टीएमसीचे कर्दनकाळ म्हणूनही त्यांची ओळख आहे। टीएमसीचे गुंड संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे आणि उरलेले गुंड सत्ता हातात घेतल्यानंतर काही दिवसात संपवून टाकणार अशी घोषणा सुवेंदू अधिकाऱ्यांनी केली आहे। भाजपच्या बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर 5 ते 7 जिल्ह्यांमध्ये तणाव, मारामाऱ्या, जाळपोळ, गोळीबार आणि राजकीय सुडाच्या घटना सातत्याने घडत आहेत। आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, हावडा, बीरभूम, मुर्शिदाबाद, कोलकाता परिसर, आसनसोल, बारानगर, कमरहाटी आणि बहारामपूर या भागांमध्ये हिंसाचार सर्वाधिक झाल्याचं दिसून येत आहे। उत्तर 24 परगणा हा सर्वाधिक संवेदनशील भाग ठरलाय। इथेच चंद्रनाथ यांची ही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। न्यू टाउन परिसरात भाजप कार्यकर्ता मधु मंडल यांचा मृत्यू झाला, तर बीरभूम मधील नानूर भागात टीएमसी कार्यकर्ता अबीर शेख यांची हत्या झाली।
या घटनांमुळे दोन्ही पक्ष एकमेकांवर राजकीय छळाचे आरोप करतात. हिंसाचार केवळ हत्या किंवा मारहाणीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर अनेक ठिकाणी पक्ष कार्यालयांची तोडफोड, जाळपोळ आणि दुकानं उद्ध्वस्त करण्याच्या घटनाही घडल्यात. कोलकात्यातील टॉलीगंज, कसबा, शिवाय हावडा आणि आसनसोलमध्ये टीएमसी कार्यालयांवर हल्ले झाल्याच्या तक्रारी समोर आल्यात. दक्षिण 24 परगणातील भंगर परिसरात दुकानांना आग लावण्याचे प्रकार घडले, तर काही भागात विजयी मिरवणुकांमध्ये थेट संघर्ष झाले. काही भागात बॉम्बफेक, दगडफेक आणि गोळीबाराच्या घटनाही नोंदवण्यात आल्यात. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत किमान 4 जणांचा मृत्यू झालाय, डझनभर लोक जखमी झालेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलंय. निवडणूक आयोगानेही झिरो टॉलरन्सची भूमिका घेत कठोर कारवाईचे आदेश दिलेत. आतापर्यंत 400 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, तर 1100 पेक्षा जास्त जणांना डिटेन करण्यात आलंय. कोलकाता पोलिसांनी राजकीय मिरवणुकांमध्ये बुलडोझर किंवा जड यंत्रसामग्री वापरण्यावर बंदी घातली आहे, कारण काही ठिकाणी अशा वाहनांचा वापर तोडफोडीसाठी झाल्याचे आरोप झालेत. या संपूर्ण परिस्थितीत हिंसाचाराचा सर्वाधिक फटका हा स्थानिक कार्यकर्ते, लहान पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांना बसतोय. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतरचा हिंसाचार हा अनेक दशकांपासूनचा प्रश्न असला तरी यावेळची परिस्थिती अधिक तीव्र मानली जाते, कारण राज्यात पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट सत्ता मिळाल्यानंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झालाय. त्यातच चंद्रनाथ यांच्या हत्येने सूड भावना अजून तीव्र होणं अपेक्षित आहे, कारण सुवेंदू अधिकारींच्या अत्यंत विश्वासू सहकार्याला यात संपवण्यात आलंय. या हल्ल्याबाबत पोलिसांनी सांगितलं की घटनास्थळावरून जिवंत काडतुसं आणि वापरलेली काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक सिद्धनाथ गुप्ता यांनी माध्यमांना माहिती दिली की हल्ल्यात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली आहे, मात्र त्या वाहनावरील नंबर प्लेट बनावट असल्याचा संशय आहे आणि छेडछाड करून ती वापरण्यात आली होती. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. तपास यंत्रणांनी हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध आणि पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय. एसआयटी कडून आता याचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांची सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हालचालींवरती गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नजर होती आणि त्यानंतर ही घटना करण्यात आली. बंगालमधील या हिंसाचाराला कोण जबाबदार आहे? या हिंसाचारावरती तुमचे मत जरूर लिहा.